आणि तू आणलेल्या गिफ्टची किंमत लई नसेल, पण तू ते गिफ्ट लई प्रेमाने आणलेस हे माहितीये मला. तुला आठवतं का मागच्या वर्षीच्या रक्षाबंधनाला तुम्हाला बोरकुट दिलं होतं. अरे माझ्या बालपणाची आठवण करून दिली गोट्या तुम्हाला. आणि त्याच्या आधी ते बारीक टिकल्यांचं पाकिट दिलं होतं. अरे ती टिकली लावून मी जेव्हा बाहेर जायचे ना तर मला सगळे लोक म्हणायचे किती छान दिसते राणी तू. मी एवढी सुंदर आहे गोट्या हे तुझ्या टिकलीमुळे मला कळालं. गोट्या अरे तू कायम माझं मन जपत आलंय म्हणून आज तू जे काय आणलं असशील ना ते मला माहितीये की मला लई आवडणार. तू काय आणलंय ते दे मला. अगं राणी, महाडिकांच्या सुनेला शोभेल आणि साजेल असं काहीच नाही आणलंय त्याने. कशाला त्याला विचारून पुन्हा त्याचा अपमान करतेस तू. उर्मिला, अपमान व्हायला आधी मान असायला हवा ना यांना. आधी तिचं लग्न करून घेतलंय आपल्याकडून, आता आपणच याला काहीतरी देऊ या अपेक्षेने आला असेल तो. ए बाबा, फार अपेक्षा ठेवू नकोस. नाही म्हणजे फार फार तर 2 घास जेवायला देईन मी तुला. अहो आई, ते तरी कशाला जायचंय. एकदा त्याला आपल्या घरच्या जेवणाची चटक लागली ना की इथेच येऊन बसेल तो. हो तेही खरंच आहे म्हणा. बस तोंड आवरा स्वतःच. जिचं माझं तोंड उघडलं ना दातखिळी बसेल तुमची. हा गोट्या बिचारा सणासाठी आपल्या घरी आलाय, पाहुणा आहे तो आपला. कोणाशी काय बोलते असं जरा भान ठेवा. गोट्या, तू जे काही गिफ्ट आणलंस ना ते दे राणीला. तुला कोणीही जज करणार नाही. आणि नात्यांची किंमत महागड्या गिफ्टने नाही ठरत रे, एकमेकांवरच्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं ठरते. गिफ्ट हे निमित्त मात्र आहे. मला ते तिला. मी माझ्या हाताने केले, माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं केले. तू हे माझ्यासाठी तुझ्या हाताने बनवून आणलं. अरे तुझे हे प्रेमच लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे गोट्या. रक्षाबंधन काय भावाकडून गिफ्ट घेण्यासाठी साजरं करतात का? भाऊ बहिणीमध्ये किती घट्ट नातं आहे आणि ते नातं अजून घट्ट व्हावं म्हणून साजरा करतात. मला तुझा आज भाऊ म्हणून लई अभिमान वाटतोय. असंच कायम माझ्या पाठीशी राहा. चला, इमोशनल ड्रामा संपला असेल तर जेवायला घ्यायचं का? गोट्या, आता जेवणच जा. महिनीच्या घरी आलायस ना, जेवण जा. हो नाही नाही नको आबा, मी जातो. मला लय काम आहेत. ते काम होत राहते. अरे तू आमच्या सुनेचा भाऊ आहेस, तुला जेवण जावंच लागेल. नाही नाही नको. ते बुवांनी मला राणीला आणायला पाठवलं होतं. लगीन झाल्यावर नेत्यात ना नवरीला 5 परतावणीला, तसं. मग तिला घेऊन जा की.
पण माझी अट आहे, तुला आमच्या घरी जेवून जावं लागेल. हो. बरं ठीक आहे, आधी सगळ्या मुलांना जेवायला बसवूयात आणि मग राहिलेले जेवायला बसू. चालतंय. ठीक आहे, चल चल. गोट्या, त्या दिवशी तुला साधं पाणी पण नाही विचारता आलं रे, पण आज मी तुझा सगळा मान सन्मान करीन. गोट्या, तुझं लय अपमान झाला ना या घरात. मला माफ कर, पण हे गिफ्ट आहे ना, जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे माझ्यासाठी. अरे किती पण पैसे खर्च केले ना, तरी हे असं गिफ्ट नाही मिळणार कुठल्याच बहिणीला. थँक्यू गोट्या. इथं आल्यापासून ना काहीतरी सोडून आल्यासारखं वाटत होत, चुकल्यासारखं वाटायचं. आई भुवन तुझ्या आठवणीनं लई भरून यायचं मला. तुम्हाला सारखं बघावंसं वाटायचं. तुझ्या या एका गिफ्टमुळं लई हुरूप आलाय मला. या खोलीत आहे ना लई एकटं एकटं वाटायचं, जीव घुसमटायचा नुसतं. आता या फोटोच्या रूपात आई बुवा माझ्या सोबत आहे असं वाटत राहील मला. कधी लई एकटं वाटलं ना, तर या फोटोकडे बघत बोलत बसेल मी त्यांच्या बरोबर. खरंच गोटे, हे गिफ्ट लई मुलाचं आहे माझ्यासाठी. मला लई भारी वाटलं. चला सुरू करा. नाही, मी गोट्याला आत बोलवते हा जेवायला. हे ना, त्याला कशाला आत बोलवते? त्याला बोलवू नकोस. हे घे ताट, त्याला नेऊन दे, तो बाहेर जमिनीवर बसून जेवेल. का गोट्या बाहेर जमिनीवर बसून का जेवेल? हा मग काय आपल्या बरोबर पंक्तीला बसवणार आहात का जेवायला? काय हरकत आहे, तो राणीचा भाऊ आहे, आपल्या घरचा पाहुणा आहे, आणि तुम्ही आपल्या घरच्या पाहुण्याला बाहेर जेवायला वाढणार आहात?